60 नंतर साधं पाणी पिऊ नका. फक्त एक वस्तू मिसळा. शरीराला मिळेल नवी ताकद. 60 वर्षांच्या वयानंतर साधे पाणी पिणे बंद करा. फक्त पाण्यात ही एक गोष्ट मिसळा, शरीरात पुन्हा येईल जुनी ताकद. नमस्कार मित्रांनो, तुमचे वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाले आहे का? तुम्हाला अनेकदा सकाळी उठल्यानंतर शरीरात जडपणा जाणवतो का? एक प्रकारचा आळस जाणवतो, उठावेसे वाटत नाही का? थोडेसे काम केले तरी लगेच थकवा जाणवतो का? सांधेदुखी असते, वारंवार तोंड कोरडे पडते किंवा बद्धकोष्ठतेची तक्रार असते का? जर तुमचे उत्तर होय असेल, तर बहुतेक लोक याला केवळ वाढत्या वयाचा परिणाम मानून दुर्लक्ष करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, यामागचे एक मोठे कारण शरीरात लपलेले डिहायड्रेशन म्हणजेच पाण्याची कमतरता असू शकते. वय वाढत गेल्यानंतर आपल्या शरीरात अनेक प्रकारचे अंतर्गत आणि जैविक बदल होतात. त्यापैकी एक महत्त्वाचा बदल म्हणजे आपल्या मेंदूतील थर्स्ट सेंटर म्हणजेच तहान लागल्याची जाणीव करून देणारा भाग हळूहळू कमी सक्रिय होऊ लागतो. याचा सरळ अर्थ असा की जेव्हा शरीराला पाण्याची खूप गरज असते, तेव्हा सुद्धा तुम्हाला तहान लागल्याची जाणीव होत नाही. परिणामी ज्येष्ठ नागरिक आणि 60 वर्षांवरील लोक नकळत खूप कमी पाणी पितात. पण 60 वर्षांनंतर केवळ साधे पाणी पिणे पुरेसे आहे का? आयुर्वेद आणि आधुनिक आरोग्यशास्त्रानुसार 60 वर्षांनंतर शरीराची पचनक्रिया आणि पोषक घटक शोषून घेण्याची क्षमता काही प्रमाणात कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत शरीराला केवळ पाणीच नव्हे, तर योग्य प्रमाणात पोषण आणि इलेक्ट्रोलाइट्सचीही गरज असते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 60 वर्षांनंतर पाण्यात कोणत्या 3 गोष्टी मिसळून घेता येतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास, पचनक्रिया सुधारण्यास आणि शरीराचे हायड्रेशन टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. म्हणजेच ऋतू बदलला की तुम्हाला वारंवार सर्दी, खोकला किंवा ताप येतो, अशा तक्रारी असतील तर त्याकडेही योग्य लक्ष देता येईल. म्हणून जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, तर तो शेवटपर्यंत नक्की पहा. कारण व्हिडिओच्या शेवटी आपण हेही सांगणार आहोत की कोणत्या व्यक्तीसाठी कोणती पद्धत योग्य आहे आणि पाणी पिताना कोणत्या 3 गंभीर चुका प्रत्येक वयातील व्यक्तीने टाळल्या पाहिजे. पहिली गोष्ट, भाजलेले जिरे आणि सैंधव मिठाचे पाणी. जर तुम्हाला वारंवार पोटात गॅस, जडपणा, ब्लोटिंग किंवा बद्धकोष्ठतेची तक्रार होत असेल, तर ही पद्धत तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. हे तयार करण्यासाठी 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा भाजलेल्या जियाची पूड आणि 1 चिमूट सैंधव मीठ मिसळा. जियामुळे पचनक्रियेला मदत होऊ शकते. तर सैंधव मिठातील इलेक्ट्रोलाइट्स शरीरातील द्रवांचे संतुलन राखण्यास मदत करू शकतात. सकाळी रिकाम्या पोटी किंवा दुपारच्या जेवणानंतर सुमारे अर्ध्या तासाने याचे सेवन केले जाऊ शकते. दुसरी गोष्ट, लिंबू आणि मधाचे पाणी. वय वाढल्यानंतर अनेकांना सकाळी उठल्यावर शरीरात सुस्ती, अशक्तपणा आणि ऊर्जेची कमतरता जाणवते. यासाठी लिंबू आणि मधाचे पाणी हा एक पर्याय असू शकतो. 1 ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि 1 चमचा मध मिसळून घ्या. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. मधामुळे शरीराला कार्बोहायड्रेट्समधून त्वरित ऊर्जा मिळू शकते. हे मिश्रण घेतल्याने दिवसभर ताजेतवाने आणि ऊर्जावान वाटण्यास मदत होऊ शकते. तिसरी गोष्ट, रात्री भिजवलेल्या बडीशेपचे पाणी. उन्हाळ्याच्या दिवसात किंवा ज्यांना वारंवार तोंड कोरडे पडणे, जळजळ किंवा ॲसिडिटीची तक्रार असते, त्यांच्यासाठी बडीशेपचे पाणी हा एक पर्याय असू शकतो. यासाठी 1 ग्लास पाण्यात 1 चमचा बडीशेप घालून ते रात्रभर झाकून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून हळूहळू प्यावे. बडीशेप पचनक्रियेसाठी उपयुक्त ठरू शकते आणि जेवणानंतर होणारी अस्वस्थता किंवा तोंडातील दुर्गंधी कमी करण्यास मदत करू शकते. आता आपण आपल्या पुढील महत्त्वाच्या भागाकडे वळूया,
कोणत्या व्यक्तीसाठी कोणती पद्धत योग्य आहे ही गोष्ट सखोलपणे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुमच्या शारीरिक स्थितीनुसार यापैकी कोणता पर्याय निवडावा. कारण चुकीचा पर्याय निवडल्यास फायदा होण्याऐवजी त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला मधुमेह किंवा शुगरचा आजार असेल तर तुम्ही लिंबू आणि मधाचे पाणी अजिबात घेऊ नये. कारण मध नैसर्गिक असले तरी त्यातील साखरेमुळे तुमच्या रक्तातील शुगरची पातळी वाढू शकते. तुमच्यासाठी भाजलेले जिरे आणि सैंधव मिठाचे पाणी किंवा रात्री भिजवलेले बडीशेपचे पाणी हा पर्याय असू शकतो. बडीशेपचे पाणी स्वादुपिंडाला सक्रिय करून इन्सुलिनच्या निर्मितीस मदत करते. जर तुम्हाला उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशरची समस्या वारंवार होत असेल तर पाण्यात सैंधव मीठ मिसळणे टाळावे. सैंधव मीठ साध्या मिठापेक्षा चांगले मानले जात असले तरी त्यामध्ये सोडियम असते जे रक्तदाब वाढवू शकते. हाय बीपी असलेल्या लोकांसाठी बडीशेपचे पाणी उत्तम पर्याय ठरू शकते. कारण त्यामध्ये पोटॅशियम असते जे शरीरातील सोडियमचे संतुलन राखण्यास आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते. जर तुम्हाला तीव्र बद्धकोष्ठता, गॅस किंवा जुनाट ॲसिडिटीची समस्या वारंवार होत असेल आणि सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर जियाची पूड आणि सैंधव मिठाचे पाणी हा एक पर्याय आहे. जियामध्ये थायमॉल नावाचा घटक असतो जो पचनक्रियेला मदत करू शकतो आणि आतड्यांची हालचाल सुधारण्यास मदत करू शकतो. त्यामुळे बद्धकोष्ठतेमध्ये आराम मिळण्यास मदत होऊ शकते. जर तुम्हाला सांधेदुखी, युरिक ॲसिड किंवा सकाळी उठल्यानंतर सांध्यांमध्ये कडकपणा जाणवत असेल तर हलक्या कोमट पाण्यात लिंबू मिसळून आणि तेही मध घालता पिणे हा एक पर्याय असू शकतो. लिंबू चवीला आंबट असते मात्र शरीरात गेल्यानंतर त्याचा चयापचय वेगळ्या पद्धतीने होतो. मात्र लिंबू पाणी शरीरातील युरिक ॲसिडचे स्फटिक विरघळवून थेट बाहेर काढते असा दावा निश्चितपणे सिद्ध झालेला नाही. पाणी पिताना या 3 मोठ्या चुका कधीही करू नका. आता आपण आपल्या तिसऱ्या भागाकडे वळलो आहोत. मित्रांनो, पाण्यात काहीही मिसळून पिण्याबरोबरच पाणी पिण्याची योग्य पद्धत काय आहे हे जाणून घेणेही खूप महत्त्वाचे आहे. 60 वर्षांनंतर अनेक लोक पाणी पिताना 3 मोठ्या चुका करतात ज्यामुळे आरोग्य सुधारण्याऐवजी त्रास वाढू शकतो. त्यामुळे या चुका टाळणे महत्त्वाचे आहे. पहिली चूक, उभे राहून आणि एकाच दमात पाणी पिणे. ही चूक अनेक लोक करतात आणि कोणत्याही वयात केली जाते. मात्र ज्येष्ठ नागरिकांनी विशेषतः सावध राहणे आवश्यक आहे. आजच्या काळात अनेक लोक स्वयंपाकघरात उभे राहून बाटलीतून घाईघाईने पाणी पितात. उभे राहून पाणी पिताना ते खूप वेगाने अन्ननलिकेतून पोटाकडे जाते असे अनेकदा सांगितले जाते. मात्र पाणी शरीरात शोषले जात नाही किंवा त्यामुळे सांध्यांमध्ये पाणी साचते अशा दाव्यांना ठोस वैज्ञानिक आधार नाही. त्यामुळे पाणी पिताना घाई न करता आरामात पिणे चांगले. योग्य पद्धत म्हणजे खुर्चीवर किंवा सोफ्यावर आरामात बसून शांतपणे आणि आवश्यकतेनुसार पाण्याचे घोट घेणे. दुसरी चूक, खूप थंड किंवा फ्रीजमधील बर्फाचे पाणी पिणे. उन्हाळ्यात अनेक लोकांना थंड किंवा बर्फाचे पाणी प्यायला आवडते. मात्र वाढत्या वयात अतिशय थंड पेय काही लोकांना अस्वस्थ करू शकते. वय प्रत्येकाचे वाढणारच आहे. त्यामुळे आपल्या चुकीच्या सवयी आजपासूनच सुधारण्याचा प्रयत्न करा. खूप थंड पाणी प्यायल्यानंतर शरीराला ते 37°C पर्यंत गरम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च करावी लागते असा दावा केला जातो. मात्र यासाठी ठोस पुरावे नाहीत. तसेच थंड पाणी पिल्याने पोटातील पचनक्रिया बंद होते किंवा अन्न पोटात सडते असेही निश्चितपणे म्हणता येत नाही. मात्र जर थंड पाणी प्यायल्यामुळे तुम्हाला पोटात अस्वस्थता किंवा त्रास होत असेल तर सामान्य तापमानाचे किंवा हलके कोमट पाणी घेणे अधिक आरामदायक ठरू शकते.
तिसरी चूक, एकाच वेळी खूप पाणी गटागट पिणे. काही लोक एकाच वेळी 2-3 ग्लास पाणी घाईघाईने पितात. ही सवय टाळणे चांगले. आपल्या तोंडात तयार होणाऱ्या लाळेमध्ये विविध पाचक घटक असतात. मात्र लाळ पाण्यासोबत मिसळल्याने पोटातील आम्ल निष्प्रभ होते आणि ॲसिडिटी बरी होते, असा दावा अचूक नाही. तरीही पाणी हळूहळू आणि आरामात पिणे ही चांगली सवय आहे. एकाच वेळी खूप मोठ्या प्रमाणात पाणी पिण्याऐवजी शरीराला आवश्यकतेनुसार दिवसभर थोडे थोडे पाणी पिणे अधिक योग्य ठरते. घाईघाईने पाणी प्यायल्यामुळे काही लोकांना पोट फुगणे, अस्वस्थता किंवा ढेकर येणे यांसारख्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे पाणी शांतपणे आणि आरामात प्या. तसेच एकाच वेळी खूप जास्त पाणी प्यायल्यामुळे किडनीवर अतिरिक्त ताण येऊ शकतो आणि रक्तातील सोडियमची पातळी अचानक कमी होऊ शकते. योग्य पद्धत काय आहे? पाणी नेहमी असे प्या जसे तुम्ही गरमागरम चहा किंवा कॉफीचे घोट घेतात. अगदी त्याचप्रमाणे हळूहळू, घोटघोट करून पाणी प्या. पाणी तोंडात साधारण 2 सेकंद ठेवून मग ते गिळावे. 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी पाणी पिण्याचे 5 सुवर्ण नियम. आता आपण आपल्या चौथ्या भागात पोहोचलो आहोत. योग्य पद्धतीने आणि योग्य गोष्टींसोबत पाणी पिण्याबरोबरच जर तुम्ही पाणी पिण्याचे हे 5 नियम आपल्या जीवनशैलीत समाविष्ट केले, तर आरोग्य चांगले ठेवण्यास नक्कीच मदत होईल. 1. सकाळी उठल्यानंतर पाणी प्या. उषापान. सकाळी उठल्यानंतर तोंड धुण्यापूर्वी किंवा ब्रश करण्यापूर्वी 1 ते 2 ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावा. रात्रभर तोंडात तयार झालेली लाळ पाण्यासोबत पोटात जाते आणि त्यामुळे शरीराला काही फायदे होतात, असे मानले जाते. मात्र तोंड धुता पाणी प्यायल्याने आतड्यांची विशेष स्वच्छता होते किंवा रोगप्रतिकारशक्ती निश्चितपणे वाढते, याला ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. तरीही सकाळी उठल्यानंतर पुरेसे पाणी पिणे शरीराचे हायड्रेशन टिकवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. 2. भोजन आणि पाण्यामध्ये योग्य अंतर ठेवा. आयुर्वेदामध्ये जेवणानंतर लगेच पाणी पिण्याबाबत काही नियम सांगितले आहेत. जेवण केल्यानंतर पाणी प्यायल्याने पचनक्रिया बंद होते किंवा पाचक अग्नी विझतो, असे मात्र वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. तुम्हाला तहान लागली असल्यास जेवणाच्या आधी किंवा जेवताना पाणी पिणे पूर्णपणे टाळण्याची गरज नाही. मात्र जेवणानंतर खूप मोठ्या प्रमाणात पाणी एकदम पिण्याऐवजी आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी पिणे चांगले. 3. तांब्याच्या भांड्यातील पाण्याचा वापर. रात्री तांब्याच्या जगात किंवा लोट्यात पाणी भरून ठेवण्याची पारंपरिक पद्धत आहे. तांब्याच्या भांड्यात अनेक तास ठेवलेल्या पाण्यात तांब्याचे काही अंश मिसळू शकतात. मात्र हे पाणी शरीरातील संसर्ग दूर करते, आतड्यांची सूज कमी करते किंवा स्मरणशक्ती मजबूत करते, असे निश्चितपणे म्हणता येत नाही. तांब्याचे पाणी घेताना अतिरेक टाळणे महत्त्वाचे आहे. 4. झोपण्याच्या 1 तास आधी पाण्याचे सेवन मर्यादित करा. रात्री झोपण्याच्या अगदी आधी खूप जास्त पाणी पिणे टाळा. कारण त्यामुळे रात्री वारंवार लघवीला उठावे लागू शकते आणि झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये रात्री वारंवार लघवी होण्याची समस्या असल्यास संध्याकाळनंतर पाणी कधी आणि किती प्यायचे याकडे लक्ष देणे उपयुक्त ठरते. मात्र दिवसभराचे आवश्यक पाणी फक्त संध्याकाळी 7 वाजण्यापूर्वीच पूर्ण करण्याची सक्ती करू नका. तहान, हवामान, शारीरिक हालचाल आणि डॉक्टरांनी दिलेल्या द्रवपदार्थांच्या सूचनांनुसार पाणी घ्या. 5. दिवसभर घोटघोट करून पुरेसे पाणी प्या. एकाच वेळी भरपूर पाणी पिण्याऐवजी दिवसभर थोडे थोडे पाणी पिण्याची सवय लावा. दर अर्ध्या ते 1 तासाने अर्धा ग्लास पाणी पिणे हा एक साधा पर्याय असू शकतो. मात्र प्रत्येक व्यक्तीची पाण्याची गरज वेगळी असते. त्यामुळे शरीराला आवश्यक तेवढे पाणी नियमितपणे घेत राहा आणि डिहायड्रेशन टाळण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, वाढते वय हा काही आजार नाही.
या टप्प्यावर शरीराला फक्त थोडी अधिक काळजी आणि योग्य जीवनशैलीची गरज असते. साध्या पाण्यात योग्य गोष्टी मिसळून पिण्याची ही छोटीशी सवय शरीराला ऊर्जावान ठेवण्यास मदत करू शकते. मात्र कोणतीही घरगुती पद्धत सर्व आजारांपासून दूर ठेवते असे समजू नका. आजच तुमच्या गरजेनुसार योग्य पद्धत निवडा आणि पाणी पिताना सांगितलेल्या चुका टाळा. आणि हे नियम फक्त 60 वर्षांच्या लोकांसाठीच नाहीत. प्रत्येक वयाच्या व्यक्तीने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, कारण पुढे जाऊन आपलेही वय 60 वर्षांचे होणार आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओच्या शेवटपर्यंत आमच्यासोबत राहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. निरोगी राहा, सुरक्षित राहा, हस्त राहा, आनंदी राहा आणि राधे राधे. जय श्री कृष्ण.